अंबाजोगाई शहरात ढगे कोचिंग क्लासेस गेल्या अनेक वर्षापासून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं कार्य सातत्यानं करत आहे. या उपक्रमाची शैक्षणिक गुणवत्ता दरवर्षी उंचावत असून याच संस्थेच्या पुढाकारातून नेटिझन्स प्री प्रायमरी नॅशनल स्कूल या नव्या उपक्रमाचा भव्य शुभारंभ शनिवार दिनांक 14 जून रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून अंबाजोगाई येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेश इंगोले हे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग ढगे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक लंकेश वेडे गुरुजी, प्राध्यापक डॉक्टर बिभीषण फड, डाएटचे अधिव्याख्याता डॉक्टर योगेश सुरवसे, जे.डी. बनसोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. प्रास्ताविक डॉक्टर मिलिंद ढगे यांनी करताना नेटिझन्स प्री प्रायमरी नॅशनल स्कूल स्थापना करण्यामागील उद्देश सांगितला. ही शाळा शिक्षणापुरती मर्यादित न राहता गुणवत्ता, मूल्य शिक्षण, उपक्रमशीलता आणि बहुआयामी विकास या 4 स्तंभावर उभी आहे. 3 वर्ष वयोगटापासून पुढील शिक्षणासाठी येथे एक सशक्त पाया घातला जाणार आहे. डॉक्टर ढगे म्हणाले, या शाळेचा अभ्यासक्रम आम्ही स्वयंनिर्मित असून शिक्षण तज्ज्ञाचं मार्गदर्शन घेतलं आहे. या अभ्यासक्रमात ज्ञानाबरोबरच खेळ, कला, सृजनशीलता आणि मूल्याधिष्ठित उपक्रमांचा समावेश आहे. लहान वयात मूलभूत गोष्टींची पक्की समज होणं आवश्यक आहे. ज्या देशामध्ये तिथले मुलं आणि सुसंस्कृत होतात आणि तो देश सुधारतो, जपानची असू द्या किंवा चायनाची असू द्या शिक्षण पद्धती, त्या शिक्षण पद्धतीवर मुलांच्या सवयीवर जास्त काम केलं जातं. म्हणून आपण शाळेची सुरुवात करत असताना ही छोट्या मुलांपासून केलेली आहे आणि ज्या छोट्या वयामध्ये मुलांना सवयी लागतात त्या सवयी ह्या आयुष्यभर टिकतात. आणि हे जे वय आहे या वयामध्ये हे ग्रहण करण्याचं वय आहे आणि जास्तीत जास्त चांगल्या सवयी ग्रहण करण्यासाठी आता मी सवयी असं म्हणतोय, ह्याच्यामध्ये कुठेही मी जास्त शब्द वापरणार नाही की हे पुस्तक वाचू आपण, माझा अभ्यासक्रम तिथला आहे, मी तिकडून अभ्यासक्रम आणला आहे. आपली जी पुस्तकं आहेत ते पुस्तकं आपली जी पुस्तकं आहेत ते आपणच अभ्यासक्रम तयार केल्यासारखे आहेत. आपल्या शाळेच्या पुस्तकावर आपलंच नाव आहे आणि त्याच नावाची पुस्तकं आपण मुलांना देणार आहेत. आपण कोणाचाही सिलेबस आपण हायर केलेला नाही आहे. यश चांद असेल किंवा इकडचं असेल, आपल्याला जे बरं वाटलं सोप्या पद्धतीने मुलांना पुस्तकातलं नॉलेज देता यावं एवढाच उद्देश पुस्तकामध्ये ठेवलेला आहे. फार काही किचकट आपण त्याच्यामध्ये काम केलेलं नाही. फक्त आपण इथं काम करणार आहे सवयीवर आणि स्किल बेस्ड एज्युकेशनवर. आपण 10:30 ते 2:15 पर्यंत म्हणजे 2:30 पर्यंत शाळा घेणार आहोत आणि या 4 घंट्यामध्ये 2 तास शिकवणं पुस्तकी ज्ञान असणार आहे आणि 2 तास ॲक्टिव्हिटी बेस्ड असणार आहे. 100% आपण 200 दिवस शाळा चालली तर 200 ॲक्टिव्हिटी मुलांनी केल्या पाहिजे वेगवेगळ्या प्रकारे. आणि त्या ॲक्टिव्हिटी कशा मुलांपर्यंत पोहोचवता येतील यासाठी आपण इथं प्रयत्न करणार आहोत. आणि जास्त पण नाही आहे, एका वर्गामध्ये आपण 10 विद्यार्थी ठेवणार आहे. 10 नर्सरी, 10 LKG आणि 10 UKG अशा 30 विद्यार्थ्यांची इथं शाळा असणार आहे आणि 15 विद्यार्थ्यांमागे एक टीचर आपण ठेवणार आहे. आणि जास्त मी आतापर्यंत सांगत आलो तुम्हाला की सवयीवर काम केलं जाणार आहे. सवयी म्हणजे कोणत्या असतील? अभ्यास करण्याची सुद्धा ही एक सवयच आहे आणि ती सवय सुद्धा आपण मुलांना लावण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. 100% घरी गेल्यानंतर पालकांना माझं पोरगं शाळेतून घरी आल्यानंतर त्याच्या सवयीमध्ये बदल दिसला पाहिजे यासाठी आपण जास्त काम करणार आहोत. आपल्या शाळेमध्ये जे म्हणजे पुस्तकी ज्ञान जे आपण देणार आहोत त्या पुस्तकी ज्ञानामध्ये सरावाचा जास्त अभ्यास असणार आहे आणि जो सराव मुलांना दिला जाणार आहे त्याच्यातला अगोदरचा सराव हा इथे असणार आहे बोर्डवर आणि बोर्डवर झाल्यानंतर मुलांना पुन्हा रायटिंगचा सराव दिला जाणार. म्हणजे थोडक्यात काय की मुलांना ही नॅचरल मेथडने आपण शिकवणार आहोत. यावेळी बोलताना मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेश इंगोले यांनी सांगितलं की चिमुकल्यांचं भावी आयुष्य घडवण्यासाठी दर्जेदार व संवेदनशील शिक्षकांची गरज आहे. डॉक्टर ढगे सर हे शिक्षण क्षेत्रात दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व घडवण्यासाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे. तुमचा सांस्कृतिक अँगल असला पाहिजे, त्यांना समाजामध्ये वावरायचा अँगल असला पाहिजे. हे ज्यावेळेस तुम्ही घडविण्याचा प्रयत्न करताल, घडवताल, त्यावेळेसच हा मुलगा जो आहे आपल्या जीवनामध्ये यशस्वी होईल आणि यशाचे टप्पे गाठेल.
केवळ शिक्षण घेऊन माणसं पुढे जात नाहीत सर. शिक्षणाबरोबर तुम्हाला एक संस्कार आला पाहिजे आणि तो संस्कार देण्याचं काम एक ते 5 वयोगटांमध्ये शिक्षकांकडं पालकांकडं असतं, ते देण्याचं काम शिक्षकांनी आणि पालकांनी करावं. आणि आता हे तुमच्या सगळ्या शाळेला तुमच्या म्हणजे काही तुम्ही ज्या पद्धतीने आता शाळा पुढे चालवणार, आम्ही तर काल पण तुमच्या बरोबर होतो, आज पण तुमच्या बरोबरच आहोत आणि उद्या पण तुमच्या सोबतच राहणार आहोत. ही सगळी जी माणसं आहेत ती सोन्यासारखी माणसं आहेत. तुम्ही जसं म्हणलात खूप मोठी माणसं आहेत, मोठी माणसं म्हणल्यापेक्षा तुमच्या प्रेमाची माणसं आहेत ती, आणि तुमच्या प्रेमापोटी एका फोनवर सगळी माणसं इथं आलेली आहेत सर. आणि मला वाटतं की हे तुमच्या साधेपणाची पावती आहे. तुम्हाला ही माणसं इथं जमली तुमच्यासाठी सर, देण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच महापुरुषांच्या विचाराला आणि कार्याला अनुसरून असं जसं विटावर वीट ठेवलं की विटाची भिंत तयार होते सर सुंदर, दगडावर दगड ठेवलं तर दगडाची भिंत सुंदर तयार होते, मोत्याला मोती जर जोडला तर मोत्यांची एक सुरेख माळ तयार होते. तसंच या महापुरुषांच्या विचारांची कास धरून तो विचार एकमेकाला जोडला तर ढगे सरांसारखी माणसं ती माळ तयार करत असतात. तर डाएटचे अधिव्याख्याता डॉक्टर योगेश सुरवसे यांनी नव्या शैक्षणिक धोरणावर भाष्य करताना सांगितलं की आज शिक्षण पद्धती झपाट्यानं बदलत आहे. अशा काळात संस्थाचालक, शिक्षक व पालक यांच्यावर अधिक जबाबदारी येते. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, सृजनशीलता आणि उपक्रमशीलता निर्माण करणं गरजेचं आहे. त्यांनी संस्थेनं तयार केलेल्या अभ्यासक्रमाचं कौतुक करताना काही उपयुक्त सूचना देखील केल्या. सरांचं मी आता इंग्लिशचं आणि मॅथचं पुस्तक बघितलं. दोन्ही पुस्तकं हे ॲक्टिव्हिटी बेस्ड आहेत आणि त्या वयोगटाला साजेसं आहे. म्हणजे लहान मुलांचं भावविश्व हे चित्रात रमणं, काहीतरी कागद फाडणं, काहीतरी करणं, रंग भरणं, अशा गोष्टीमध्ये असतं लहान मुलांचे. त्यांना कुठे पाठांतराची सवय लावणं योग्य नाही. सरांनी जी पुस्तकं डिझाईन केली ती बघितली मी, त्यामध्ये त्यांनी भरपूर ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, अगदी छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. आणि आता आपण जास्तीत जास्त पहिलीपासून ॲक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन सुरू करत आहोत प्री स्कूलमध्ये. फक्त मला सरांना एक सूचना द्यायची आहे की महाराष्ट्र शासनानं या मुलांसाठी आकार नावाचा एक अभ्यासक्रम तयार केला आणि त्या आकारमध्ये आपण 3ऱ्या वर्गाला काय आलं पाहिजे, 4थ्या वर्गाला काय आलं पाहिजे, म्हणजे बालवाटिका 1ला काय आलं पाहिजे, बालवाटिका 2ला काय आलं पाहिजे आणि बालवाटिका 3ला काय आलं पाहिजे, याचे काही टार्गेट पॉईंट्स दिलेत. त्याला आपण अध्ययन निष्पत्ती असं म्हणतो. तर त्या अध्ययन निष्पत्ती आपण जर ह्या बाजूला छापल्या थोड्या आणि त्याच्याशी सुसंगत हा अभ्यासक्रम ऑलरेडी आहे, तर आपल्याला ते चांगल्या पद्धतीनं कोरिलेट करता येईल आणि सर्वांना पटवून देता येईल की आपण शासनाचेही निकष पाळत आहोत, नियम पाळत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही काही अभिनव ॲक्टिव्हिटी घेण्याचं स्वातंत्र्य पूर्णतः तुमचं आहे. फक्त 3ऱ्या वयातून मुलगा बाहेर पडत असताना, 3 वर्ष 4थ्या वर्षातून बाहेर पडत असताना त्याला तेवढे मुद्दे येणं अपेक्षित आहे. त्यासाठी तुम्ही किती प्रकारची अभिनव ॲक्टिव्हिटी घेता हे पूर्णतः स्वातंत्र्य तुमचं आहे. त्याचं साहित्य डेव्हलप करणं स्वातंत्र्य तुमचं आहे. त्यामुळं आपण जे पुस्तक काढलेलं आहे ते पालकांना समजावं की या संपूर्ण वर्षभरामध्ये माझ्या मुलाला काय येणं अपेक्षित आहे बुवा आणि ह्या 10 पैकी माझ्या मुलांना किती आलं, 7 आले, 5 आले, 3 मुद्दे आले, याचं एक कुठंतरी शेवटच्या पानावर आपण कन्सॉलिडेटेड असं एक फॉर्मॅट बनवावा जेणेकरून तो त्यांना थोडा दिशा देणारा ठरेल आणि आपल्यालाही समजेल की आपल्या शाळेत आलेलं मूल हे किती भागामध्ये प्रगत झालं आहे, कोणता घटक त्याचा मागे राहिला आहे, कोणता पुढं घेणं आवश्यक आहे. ह्या थोड्या सुधारणा आपल्या लिटरेचरमध्ये आवश्यक आहे. तर सेवानिवृत्त शिक्षक लंकेश वेडे गुरुजी, प्राध्यापक डॉक्टर बिभीषण फड यांनी विद्यार्थी व पालकांची भूमिका या संदर्भात मार्गदर्शन करून पालक व शिक्षक यातील संवाद कसा असावा याबद्दल सद्यस्थितीचं विवेचन केलं. संस्थाचालक इंगळे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करून शाळेसाठी शुभेच्छा दिल्या. तसंच गोरे सर हे सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप पांडुरंग ढगे सर यांनी केला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन मीरा होके मॅडम यांनी केलं तर आभार गाढवे सर यांनी मानले. या कार्यक्रमात ढगे कोचिंग क्लासेसमधील यंदा 10वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या कुलकर्णी मॅडम, जोगी मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रारंभी चिमुकल्यांचं स्वागत सौ श्रद्धा ढगे मॅडम यांच्या हस्ते औक्षण करून तसंच गुलाब पुष्प आणि फुगे देऊन करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई, जिल्हा बीड.